मित्रांनो, किशोर तिवारी हा उद्धव ठाकरेंचा डाव तर नव्हे ना, असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे. काय आहे शीर्षक? किशोर तिवारी हा उद्धव ठाकरेंचा डाव तर नव्हे ना. मी असं का म्हणतो आहे? उभाटाची चलबिचल का झाली आहे? तर त्यांच्या हातून आता महानगरपालिकासुद्धा जाईल. म्हणजे आता केंद्रामध्ये ते भाजपासोबत नाही आहेत, म्हणजे सरकारमध्ये नाही आहेत. दुसरी गोष्ट, विधानसभेमध्ये जो पराभव झाला आहे, महाविकास आघाडीमध्ये जी काय नामुष्की त्यांना मिळते आहे, जो दुय्यम स्थान मिळते आहे, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा जो विजय झाला आहे, त्यानंतर त्यांची जी मानसिक अवस्था आहे उद्धव ठाकरेंची, ती बिघडलेली आहे. आणि उद्धव ठाकरे कसे काय बरोबर आहेत, उद्धव ठाकरे कसे काय गरीब आहेत, बिचारे आहेत, साधे भोळे आहेत, हे सांगायचा प्रयत्न करायचा. हा सगळा एक खेळ चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहे? कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, गल्लीतून की दिल्लीतून? त्याची नोंद करावी. आणि तुम्हाला काय वाटते? हा जो काय मी प्रश्न उपस्थित केला, उद्धव ठाकरेंनी केलेली ही खेळी तर नसणार ना? ही खेळी तर नाही ना? किंवा रश्मीताई ठाकरेचा हे पिल्लू तर नाही ना? कोण? किशोर तिवारी. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, किशोर तिवारी हा उद्धव ठाकरेंचा डाव तर नव्हे ना, असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे. काय आहे शीर्षक? किशोर तिवारी हा उद्धव ठाकरेंचा डाव तर नव्हे ना. मी असं का म्हणतो आहे? तर नुकतेच एक प्रवक्ते पदावरून उभाटाच्या एका नेत्याची हकालपट्टी करण्यात आली, ते म्हणजे किशोर तिवारी. आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक वृत्तवाहिनी संस्थांना आपली मुलाखत दिली. अनेक वृत्तवाहिनी संस्थेवरती त्यांनी आपली बाजू मांडली. आणि ही बाजू मांडताना त्यांनी संजय राऊत आणि सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांच्यावरती तोंडसूक घेतलेलं आहे. संजय राऊत कसे काय आहेत, या संजय राऊतांनी कशी काय या शिवसेनेची वाताहत लावली, कसं काय ते सकाळी उठून जी काय भाषा वापरत आहेत, ज्या प्रकारे ते बोलत आहेत, ज्या प्रकारे ते वक्तव्य करत आहेत, त्यानंतर शिवसेनेची कशी काय वाताहत लागली, याचं ते अगदी रसभरीत वर्णन करत आहेत. त्याबरोबर सुषमा अंधारे ह्या शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे शिवसेना काबीज केली आहे, शिवसेनेवरती आपला प्रभुत्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्यासारख्या नेत्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, आम्हाला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, अगदी त्याचंही ते वर्णन करत आहेत. म्हणजे सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यावरती त्यांनी तोंडसूक घेतलं आहे. आणखीन इतर नेत्यांवरती सुद्धा त्यांनी तोंडसूक घेतलेलं आहे. त्याबरोबर आदित्य ठाकरे यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी थोडंसं आपली मतं मांडलेली आहेत. आणि ते म्हणालेत की दिशा सालियान ह्या प्रकरणामध्ये मी नसतो तर आदित्य ठाकरे त्यावेळीच अरेस्ट झाले असतील, त्यावेळीस त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं असतं, पण मी ती गोष्ट सांभाळून घेतली. आता मित्रांनो, किती खरं आहे हे त्यांना माहिती, उद्धव ठाकरेंना माहिती, आणि त्या परमेश्वराला माहिती, किंवा त्या रश्मी ठाकरेंना माहिती. मित्रांनो, रश्मी ठाकरेने सोडलेलं हे पिल्लू तर नाही ना? हा माझा एक प्रश्न मी करतो आहे. रश्मी ठाकरेंनी हा सोडलेलं एक पिल्लू तर नाही ना? मित्रांनो, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसेबसे उभाटाला अगदी तारता आलं. उभाटाचे अनेक खासदार निवडून आलेत, आणि ते कसे निवडून आलेत हे जगजाहीर आहे मित्रांनो. ते काँग्रेसच्या विचारधारेवरती निवडून आलेत.
काँग्रेसच्या विचारधारेच्या मतदारांनी त्यांना मतदान केलं म्हणून ते निवडून आले. आता हे स्पष्ट झालेलं आहे. आणि जी शिवसेनेचे पारंपरिक मतदार होते, शिवसेनेचे जे पारंपरिक मतदार होते ते उभाठाला कधीच सोडून गेले. म्हणजे जे पारंपरिक मतदार 17-18% मतदान करायचे शिवसेनेला, त्याच्यातील फक्त 3-4%च मतदारांनी या उभाटाला मतदान केलं. बाकीच्या 13-14% टक्केचे जे पारंपरिक मतदार होते ते शिवसेनेबरोबर गेले. म्हणजे त्याने एकनाथ शिंदेंना स्वीकारलं, त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. मित्रांनो, आणि आता 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर उभाटाने सपाटून मार खाल्ला. आणि जो काय भीमकाय पराक्रम झाला आहे युतीचा, भूतो न भविष्यतो, त्यामुळे उभाटा हादरलेली आहे. तसं काय महाविकास आघाडीच हादरलेली आहे. मग त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार असो किंवा काँग्रेस असतो, हे सगळे हादरलेले आहेत. पण उभाटाची चलबिचल का झाली आहे, तर त्यांच्या हातून आता महानगरपालिकासुद्धा जाईल. म्हणजे आता केंद्रामध्ये ते भाजपासोबत नाही आहेत, म्हणजे सरकारमध्ये नाही आहेत. दुसरी गोष्ट, विधानसभेमध्ये जो पराभव झाला आहे, महाविकास आघाडीमध्ये जी काय नामुष्की त्यांना मिळते आहे, जो दुय्यम स्थान मिळते आहे, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा जो विजय झाला आहे, त्यानंतर त्यांची जी मानसिक अवस्था आहे उद्धव ठाकरेंची, ती बिघडलेली आहे. आणि आता राज्यामध्ये सुद्धा सरकार नाही आहे. केंद्रामध्ये सरकारमध्ये सुद्धा नाही आहेत, राज्यामधील सरकारमध्ये सुद्धा नाही आहेत. आता राहिली महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत येणाऱ्या, महानगरपालिकेच्या आणि स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये काय अवस्था निर्माण होईल, काय परिस्थिती निर्माण होईल, या सर्व धास्तीने उभाटाचे नेते आणि खुद्द उद्धव ठाकरे हे धास्तावलेले आहेत. त्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. मित्रांनो, मी जो हा प्रश्न केला आहे ना, की हे किशोर तिवारी हे एक रश्मीताई ठाकरेने सोडलेलं पिल्लू तर नाही ना, असं मी का म्हणालो. कारण 2-2.5 वर्ष 2019च्या निवडणुकीनंतर जो काय उद्धव ठाकरेंनी स्वतःला मुख्यमंत्री बनवलं, मग स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी जी काय धूळफेक केली, जी काय युतीला मिळालेलं बहुमत धुडकारून त्यांनी महाविकास आघाडी बनवली आणि स्वतः मुख्यमंत्री बनलेत. आणि 2-2.5 वर्ष त्यांनी जे काय राज्य केलं, आणि त्या काळामध्ये त्यांनी जो काय भ्रष्टाचार केला आहे तो आता उघड होतो आहे, बाहेर पडतो आहे. म्हणजे कोरोना काळात PPE किटपासून, खिचडीपासून अनेक भ्रष्टाचार केले. अगदी कोरोना काळात जे काय मृत पावलेत, त्यांचे जे मृत पावलेले जे काय हे होते, कोरोनाग्रस्त व्यक्ती होते, त्यांच्या शवावरती सुद्धा कसे काय पैसे कमवलेत, हे अनेक गोष्टी आता बाहेर येत आहेत. याची चर्चा सुरू आहे. दिशा सालियान आणि आपले तो नाव काय त्यांचं जे प्रकरण आहे, आत्महत्या प्रकरण, ते सुद्धा आता बाहेर आलं आहे. त्याच्यावरती चौकशी चालू आहे आणि त्यानुसार आदित्य ठाकरेंवरती कारवाई होण्याची शक्यता दिसते. आता हे सर्व दिसत असताना या किशोर तिवारीने एक वक्तव्य केलं की मी नसतो तर आदित्य ठाकरे यांना
अरेस्ट केलं असतं, त्यांची धरपकड झाली असती, त्यांना कारागृहात जावं लागलं असतं. मी होतो म्हणून त्यांना सांभाळून घेतलं, ती परिस्थिती मी सांभाळून घेतली. मित्रांनो, तुम्हाला खरं वाटते का? आता हे किशोर तिवारी नावाची जी व्यक्ती आहे, प्रवक्ता म्हणून तुम्ही त्यांना बघत होतात आणि अनेक वेळा उभाटाची बाजू मांडताना तुम्ही त्यांना बघत होतात. पण त्याच्या व्यतिरिक्त यापूर्वी ह्या किशोर तिवारी ह्या व्यक्तीला तुम्ही कधी बघितलं आहे का, ऐकलं आहेत का, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कारण हा प्रश्न मी का उपस्थित करतो आहे, कारण मी सुद्धा एक शिवसैनिक आहे. आता भले मी कार्यरत नाही आहे कुठल्याही संघटनेमध्ये, पण मी एक शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या पासून म्हणजे इयत्ता 5वीपासून मी शिवसैनिक होतो. त्यामुळे आतमधील जे काही नेते आहेत, जुने नेते, नवीन नेते, यांची पूर्ण मला माहिती आहे. पण त्या काळामध्ये, त्या कालावधीमध्ये त्या किशोर तिवारींना मी कधी बघितलं नव्हतं, त्यांच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. अचानक ही उपटलेली व्यक्ती मला वाटते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ते सांगताना काय सांगतायत की बाळासाहेबांपासून बाळासाहेब कसे होते, बाळासाहेबांनी उभी केलेली ती संघटना कशी होती, असं ते आपले सांगतायत. म्हणजे मी बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून आहे, बाळासाहेब होते त्यावेळेपासून आहे, असं त्यांचा म्हणण्याचा तो उद्देश आहे. असो मित्रांनो, म्हणजे ते आपण कट्टर शिवसैनिक आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सांगताना ते एक गोष्ट सांगायला मागे पुढे बघत नाही आहेत. म्हणजे काय की मी उद्या सकाळी जर वेळ आली तर मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, कुठल्याही पक्षाचं, दुसऱ्या पक्षाचं सदस्यत्व मी स्वीकारणार नाही. मी ना एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणार, ना भारतीय पार्टीच्या सोबत जाणार. एकनाथ शिंदेंना ते गद्दारच समजत आहेत, ते खंडणीखोरच सांगत आहेत एकनाथ शिंदेंबद्दल. पण असं सर्व करत असताना ते संजय राऊत आणि सुषमा अक्का यांच्यावरती तोंडसुख घेत आहेत आणि त्या प्रियांका चतुर्वेदी किंवा आणखीन इतर नेत्यांवरती. पण असं करत असताना ते उद्धव ठाकरेंचं भलामण करत आहेत. उद्धव ठाकरे कसे काय होते, कसा भला माणूस आहे, किती पाकसाप आहे, कसा एक नंबरचा मुख्यमंत्री होता त्या 2.5 वर्षाच्या काळात, आणि कसं काय त्यांनी ते मुख्यमंत्री पद विलायत सांभाळलं होतं. त्यांनी जे काय फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यामुळे कशी काय मुंबई सावरली होती त्या कोरोना काळात, कसा काय त्यांनी मुंबईकरांना दिलासा दिला होता फेसबुक लाईव्ह करून, असं ते अगदी रसभरीत वर्णन करत आहेत. आणि मी किती झालं तरी उद्या सकाळी जरी मला शिवसेनेमधून काढून टाकलं गेलं, आता मला प्रवक्ते पदावरून काढून टाकलं आहे, तिथून माझी हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पण उद्या सकाळी जर मला शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली तरी मी त्या उभाटाचा, त्या उद्धव ठाकरेंचा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, मी त्यांचा चाहता म्हणूनच काम करणार, मी त्यांचा समर्थक म्हणूनच काम करणार. मित्रांनो, ही जी काही दुहेरी भाषा बोलली जाते, म्हणजे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली जाते एका बाजूला, आणि मी उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत, उद्धव ठाकरे कसे काय योग्य आहेत, उद्धव ठाकरे कसे काय बिचारे आहेत, गरीब आहेत, बापडे आहेत, साधे भोळे आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबरोबर ते इतर नेत्यांना, म्हणजे इतर नेत्यांमध्ये कोण, तर संजय राऊत, सुषमा अक्का, प्रियांका चतुर्वेदी वगैरे वगैरे यांच्यावरती तोंडसुख घेत आहेत. मित्रांनो, मी रश्मी ठाकरे यांच्यावरती प्रश्न केला की हा पिल्लू रश्मी ठाकरेंनी सोडलेला नसेल का, असं मी का म्हणालो. मित्रांनो, येणारी जी आता ह्याची महानगरपालिकेची निवडणूक आहे, मुंबई महानगरपालिकेची किंवा नाशिक, पुणा अशा महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत,
किंवा स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुकीमध्ये उभाटाला सावरता आला पाहिजे, उभाटाला तिथे विजय प्राप्त करता आला पाहिजे आणि महानगरपालिका काबीज करता आली पाहिजे. हा एक प्रयत्न उद्धव ठाकरे करतच असणार आणि तो करण्यासाठी, महापालिका काबीज करण्यासाठी, महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी हा त्यांचा एक प्रयत्न असेल असं मला वाटते. कारण का तर उद्धव ठाकरे कसे काय साधे भोळे आहेत, गरीब आहेत, बापडे आहेत, बिचारे आहेत वगैरे वगैरे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री असताना जे काय लिलायत काम केलं आहे, मुख्यमंत्री म्हणून, आणि कसं काय ते लिलायत ते पद सांभाळलं आहे आणि महाराष्ट्राला कसं काय एक नंबरचा मुख्यमंत्री मिळाला असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबर त्यांनी एकनाथ शिंदेंवरती तोंडसुख घेतलं आहे, भारतीय जनता पार्टीवरती तोंडसुख घेतलं आहे आणि उभाटाच्या प्रवक्त्यांवरती, विश्व प्रवक्त्यांवरती तोंडसुख घेतलं आहे. एकतर उद्धव ठाकरेंची बाजू सांभाळायची आणि दुसरी बाजूला आपले संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावरती तोंडसुख घ्यायचं. कदाचित आता त्या उभाटाला संजय राऊत आणि सुषमा अंधारे जड झाले असतील, पण आता त्यांना कसा काय बाहेरचा रस्ता दाखवायचा, कसं काय त्यांची हकालपट्टी करायची, कसं काय त्यांच्यावरती शिरसंधान करायचं सांगता येत नाही ना, बोलता येत नाही. धरलं तर चावते आणि धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी अवस्था झालेली आहे. मग अशा एका पिल्लूला सोडलं आहे आणि तो पिल्लू असा एक प्यादं भडास काढतो आहे. म्हणजे जनतेच्या मनात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याबद्दल एक द्वेष, राग निर्माण होईल. पण तो राग द्वेष करता करता ते उद्धव ठाकरेंची साथ घेतील, उद्धव ठाकरेंना साथ देतील, उद्धव ठाकरेंना स्वीकारतील असा दुहेरी प्रयत्न केला जातो आहे. मित्रांनो लक्षात आलं का? असा हा दुहेरी प्रयत्न केला जातो आहे असं मला वाटते. म्हणून मी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केला. कारण सध्या रश्मी ठाकरे ह्या तो शिव उभाटा चालवत आहे, तेच निर्णय घेत आहेत. आणि कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल असं नकारात्मक बोलायचं आणि उद्धव ठाकरेंना सांभाळायचं. उद्धव ठाकरे जर बचावलेत, वाचलेत किंवा महानगरपालिका उभाटाच्या हातात आली, महानगरपालिका काबीज केली, महानगरपालिकेची निवडणूक जिंकली उभाटा, तर काय पुढे जाऊन जे काय आदित्य ठाकरे यांच्यावरती जी कारवाई झाली असेल त्याच्या विरोधात आपल्याला लढता येईल. म्हणजे एक बाजू मोडलेली दाखवायची, एक बाजू कमजोर दाखवायची आणि कमजोर करणाऱ्या व्यक्तींना दाखवायचं आणि एका बाजूला उद्धव ठाकरेंनाचं भलामण करायचं, मोठेपण करायचं. उद्धव ठाकरे कसे गरीब बापडे आहेत, गरीब बिचारे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जी काय उद्धव ठाकरेंच्याबद्दल जी काय भावना निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, ती भावना कुठेतरी पुसून काढायचा प्रयत्न करायचा. बिचारे गरीब बापडे म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करायची. कारण जी काय सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला, माझा पक्ष चोरला, माझी संघटना चोरली, पक्षाचं नाव चोरलं, माझ्या पक्षाचं चिन्ह चोरलं, माझ्या बापाचं नाव चोरलं, 50 खोके एकदम ओके असं करत करत जी काय त्यांनी उद्धव ठाकरेंनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला ते मिळवू शकले नाहीत. आणि पितळ त्यांचं उघडं पडलं की आपण खोटेपणा करून हे मुख्यमंत्री पद बळकावलेलं आहे, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेने त्यांना ती जागा दाखवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो विजय झाला महाविकास आघाडीचा, त्याला कारण काय तर संविधान बचाव लोकतंत्र बचाव.
ह्या सर्व गोष्टीमुळे आणि कुठेतरी दुखावलेला, संभ्रमित झालेला जो काय मतदार होता तो उभाटासोबत गेला किंवा त्या महाविकास आघाडीसोबत गेला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुसलमानांनी अगदी एक गठ्ठा मतदान केलं. सरसकट मुसलमानांनी त्यावेळी मतदान केलं. घरात न बसता ते बाहेर पडलेत आणि मतदान केलं. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे चित्र पलटलं आणि महायुतीचा महाविजय झाला. भूतो ना भविष्य तो विजय झाला. ह्या सर्व गोष्टीमुळे ही जी धास्तावलेली मंडळी आहे, उद्धव ठाकरे, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते, त्यांनी काढलेला हा एक कदाचित एक मार्ग असेल की काही नेत्यांवरती सरसंधान करायचं, काही नेत्यांना दोषी ठरवायचं आणि उद्धव ठाकरेंची भलामण करायची, एकनाथ शिंदेचा विरोध करायचा, एकनाथ शिंदे कशी काय चुकीचे आहेत सांगायचे, भारतीय जनता पार्टी कशी काय चुकीची आहे ते सांगायचं आणि उद्धव ठाकरे कसे काय बरोबर आहेत, उद्धव ठाकरे कसे काय गरीब आहेत, बिचारे आहेत, साधे भोळे आहेत हे सांगायचा प्रयत्न करायचा. हा सगळा एक खेळ चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, गल्लीतून की दिल्लीतून? त्याची नोंद करावी. आणि तुम्हाला काय वाटते? हा जो काय मी प्रश्न उपस्थित केला, उद्धव ठाकरेंनी केलेली ही खेळी तर नसणार ना? ही खेळी तर नाही ना? किंवा रश्मीताई ठाकरेचा हे पिल्लू तर नाही ना? कोण? किशोर तिवारी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? कारण ज्या प्रकारे ह्या व्यक्तीला प्रवक्ते म्हणून तुम्ही पाहिलात, प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली जी काय भाषा वापरली, जी काय विरोधकांवरती तोंडसूक घेण्याचा प्रयत्न केला होता प्रवक्ते असताना, आणि त्यानंतर अचानक त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी असं कुठेही भाष्य केलेलं नाही आहे प्रवक्ते असताना की उभाटाला ते भारी जाईल किंवा उभाटाच्या विरोधात जाईल. मग असं काय घडलं की त्यांची प्रवक्ता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि हकालपट्टी करण्यात आल्याबरोबर त्यांनी जे काय विविध मीडियावर जाऊन आपली मतं मांडलीत, आपले विचार मांडले, उभाटामधील अनेक नेत्यांवरती त्यांनी आरोप लावलेत, त्यांना त्यांच्यावरती सरसंधान केलं त्यांनी आणि उद्धव ठाकरेंचं भलामण केलं. उद्धव ठाकरे कशी गरीब आहेत, साधे भोळे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ह्यापूर्वी तर ह्या व्यक्तीला शिवसैनिक कोण ओळखत होता की नाही परमेश्वराला माहिती. त्या किशोर तिवारींना माहिती आणि उद्धव ठाकरेंना माहिती आणि रश्मी ठाकरेंना माहिती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नक्की हा खेळ आहे का? एक प्यादा आहे का? अचानक हा जो काय विषय निर्माण झाला आहे, अचानक ज्या प्रकारे हे किशोर तिवारी येऊन बरळत आहेत, बोलत आहेत, बाजू मांडत आहेत, आपली बाजू सांगत आहेत, आणि आपण कसे काय बाळासाहेबांपासूनचे जे शिवसैनिक आहोत आणि कसे काय आजही आपण उद्धव ठाकरेंचे समर्थक आहोत, उद्धव ठाकरेंचे आपण सहकारी आहोत हे सांगण्याचा अगदी पोटतिडकीने प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो किती योग्य आहे? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.